आवाजावरूनच मोटारबोट आपल्या घराखाली येऊन थांबली आहे हे तिने ओळखलं. मग शिडीवर पायांचा आवाजही ऐकला. तसे तिने डोळे गच्च मिटले आणि शाळेत शिकवलेली प्रार्थना पुटपुटू लागली. जरा भराने तिने पुन्हा मोटारबोटीचा आवाज ऐकला, पण दूर जाणारा. म्हणजे तो विचित्र माणूस निघून गेला. तानीने डोळे उघडले. तिच्या इवल्याशा काळजाची धडधड काबूत यायला खूप वेळ लागला. काया ठीक आहे का हे बघायला ती खोली बाहेर पडली. त्याच्या बेडरूमचं कुलूप शाबूत आहे हे पाहून तिला हायसं वाटलं. संकट टळलं असं समजून ती किचनकडे पाणी प्यायला वळणार, तोच कायाच्या खोलीतून भयंकर आवाजात कुजबुजणं ऐकू आलं. म्हणजे तो विचित्र मनुष्य किंवा जो कोणी होता तो आपल्या नाही तर कायाच्या मागावर आलेला. इवल्याशा तानीला काहीच कळेना. मुलांना पळवणाऱ्या विचित्र माणसांच्या गोष्टी तिने शाळेत, गावात इतरांकडून ऐकल्या होत्या. कायाची जबाबदारी आपल्यावर असताना त्याला काहीतरी होईल आणि मग आई बाबा आपल्याला रागावतील, कधी कधीच आपल्याशी बोलणार नाहीत असं स्वप्न अधूनमधून तिला पडायचं. स्वप्नात तो विचित्र मनुष्य कायम दिसायचा. कधी घराभोवती, कधी शाळेच्या आसपास तिच्या मागावर असायचा. पण ती इतक्या सहजासहजी आपल्या कायाला जाऊ देणार नव्हती. त्या धाडसी मुलीने पप्पांची जुनी बेसबॉल बॅट उचलली आणि दार उघडलं. झटकन आत शिरली, पण आत कोणीच नव्हतं. काया तर शांतपणे बेडवर झोपलेला. हे सगळं काय चाललंय? अवघं 9 वर्ष वय असलेल्या तानीच्या आकलनापलीकडे होतं सगळं. तेव्हाच तिच्या मागे हालचाल जाणवली आणि पाहते तर काय, तोच उंचपुरा मनुष्य किंवा जो कोणी होता तो आपले भयंकर दात विचकून तिच्याकडेच पाहत होता. तानी भयातिरेकाने किंचाळली आणि किंचाळतच राहिली. भल्या पहाटे आमची झोपमोड झाली. ते मोटारीच्या आवाजाने. डॉक्टर तन्मयी, हाकू आणि इतर 1-2 जण नावा घेऊन आम्हाला कुठेतरी घेऊन जाण्यासाठी आले होते. माफ करा मित्रांनो, तुमची झोपमोड केली. पण गावाच्या दक्षिण बाजूला काही गडबड झाल्याचं कळलंय. आपल्याला जावं लागेल, तन्मयी म्हणाली. पटापट सर्व तयार होऊन नावेत बसलो. नावाड्यांनी बोटी दक्षिणेकडे वळवल्या. 10 मिनिटात पोचलो. एका घरासमोर लोकांची, नावांची गर्दी दिसली. घराबाहेरच एक मध्यमवयीन स्त्री आपल्या लहान मुलीला मांडीवर घेऊन धाय मोकळून रडत होती. तर शेजारीच त्या मुलीचा पिता बिथरलेल्या लहानग्याला घेऊन उभा होता. आम्ही बोटीतून थेट शिडीवर चढलो. डॉक्टर तन्मयीला पाहताच लोकांनी जागा करून दिली. त्या मुलीला तपासून तन्मयीने आमच्याकडे पाहत म्हटलं, इस्पितळात आणखी एक बेड टाकावा लागणार प्रोफेसर. हिला सुद्धा तसाच विचित्र आजार जडलाय. बाधित मुलांची संख्या आता 14 झाली होती. डॉक्टर तन्मयीने आम्हाला बोलावलं खरं, पण जिथे अत्यंत चलाख टोकोरचा मांत्रिकही पराभूत झाला, 2 दिवसांनी त्याचं शव त्याच्याच घरात छिन्न विछिन्न अवस्थेत आढळलं, तिथे हे 9 जण ज्यांना आपली भाषा सुद्धा येत नाही ते काय करणार असे भाव झुलेझुवासियांच्या डोळ्यात स्पष्ट दिसायचे. तन्मयी तिच्या पद्धतीने आणि आम्ही आमच्या पद्धतीने मुलांच्या या विचित्र अवस्थेमागच्या कारणांचा मागोवा घेऊ लागलो. खरं तर लहान मुलांच्या संमोहनाची ही काही पहिलीच केस नव्हती. झपाटलेला बाहुला प्रकरणही थोडंफार असंच होतं. काळी जादू, वशीकरण, भूतबाधा इत्यादींशी संबंधित मोठमोठी प्रकरणं आम्ही आधी सुद्धा निकाली काढली आहेत. पण जिथे प्रश्न लहान मुलांचा असतो तिथे केस संवेदनशील बनते. आव्हाने वाढतात. आमची एक गफलत सुद्धा मुलांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे संयम राखणं आवश्यक होतं. आधी आम्ही तन्मयीकडून बाधित झालेल्या 14 जणांचा पूर्ण तपशील मागवला. त्यांचं नाव, पूर्वज, मूळ कबिला, मातृभाषा, वय, आई वडिलांचा व्यवसाय, शिक्षण अशी सर्व माहिती भरून एक तक्ता तयार केला. या सर्व बाधित मुलांमध्ये काही समान दुवा मिळतो का ते मला पाहायचं होतं. पण शाळा सोडली तर कुठलाच समान दुवा आढळेना. झुलेझूत एकच शाळा असल्याने ही 14च काय, गावातील सर्वच्या सर्व 150 मुलं एकाच शाळेत जात असणार यात काही नवल नव्हतं.
कालच्या घटनेनंतर आम्ही तानीच्या घराचा व्यवस्थित तपास केला होता, पण तिथेही काही संशयास्पद आढळलं नाही. तानीच्या आईचे मामा गंभीर आजारी असल्यामुळे ती आपल्या पतीसह सकाळीच बेईन गावात गेली होती. दुपारी किंवा फार फार तर संध्याकाळी परत येऊ असा त्यांचा अंदाज होता. पण 70 पार केलेल्या मामांनी दुपारीच अखेरचा श्वास घेतला आणि पुढच्या क्रियाकर्मांमुळे तानीच्या आईबाबांचं येणं लांबणीवर पडलं. ते पहाटे घरी आले तेव्हा त्यांनी तानीला अशा भ्रमित अवस्थेत पाहिलं तर काया बिथरून खाटेखाली लपला होता. त्याला बोलतं करण्यासाठी डॉक्टर तन्मयीने खूप प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. गावकऱ्यांनी आम्हाला मदतनीस म्हणून दिलेला हाकू उत्तम स्वयंपाकी होता. तो आफ्रिकन पदार्थ तर छान बनवायचाच, पण आम्ही शिकवलेल्या भारतीय पाककृतीही त्याला लवकरच जमू लागल्या. त्यामुळे आसपास रेस्टॉरंट नसलेल्या झुलेझू गावात आमचे खाण्यापिण्याचे फार हाल झाले नाहीत. हाकूची आजी पुजारीण होती, म्हणजे टोकोरच्या मांत्रिकासारखी खरीखुरी मांत्रिक नसली तरी तिला त्यांच्या आफ्रिकन देवधर्मातल्या आणि मंत्रतंत्रातल्या अनेक विद्या अवगत होत्या. परंतु ती त्यांचा उपयोग पोटा पाण्यासाठी करत नसे. ही आजी झुलेझू पासून फार दूर एका टेकडीवर झोपडी बांधून एकटीच राहायची. परसात फळे भाजीपाला पिकवून त्यावरच गुजराण करायची. विकत काहीच घेत नसे, त्यामुळे तिला पैशांची आणि समाजात राहण्याची गरजच नव्हती. फावल्या वेळेत ती देवदेव करत बसे. आपल्या आजीला झुलेझूत जे काही चाललंय ते थांबवता येणार नाही, पण ओळखता येईल असा हाकूला विश्वास होता. एकदा समस्या कळली की उपाययोजना करणं सोपं जाईल असंही तो म्हणाला म्हणजे आफ्रिकन भाषेत त्याने तसंच सांगितलं. तो कायमच काही ना काही बोलत असायचा. आम्हाला त्यातलं ओ की ठो कळत नसे, पण काही वर्ष इथे राहिल्याने डॉक्टर तन्मयीला ही भाषा येत होती आणि तिने आम्हाला हाकूचं मनोगत मराठीत ऐकवलं. मग आम्ही त्याच्या आजीला जाऊन भेटण्याचा निर्णय घेतला. 2 दिवसांनी पहाटेच उठून टेकडीकडे निघालो. हाकूने सोबत भरपूर पाणी आणि खाण्याचं सामान घेतलं होतं. इतकं सामान कशाला हाकू? भेंडी आजीकडे हप्ताभर राहण्याचा विचार आहे का तुझा? विजयने गाठोड्यांकडे पाहत विचारलं. गिन पार दारहिन्नी ओन्स मोयतून स्टेईल ट्युवेल क्लीम. हाकूने उत्तर दिलं. निघताना दार नीट लावून घ्या रे, चोर येतील असं म्हणतोय तो. मंग्याने आपल्या परीने अजब भाषांतर केलं. मोबाईलला नेटवर्क नाही, खोलीत वायफाय कनेक्शन नाही, अशा वेळी खातर जमा करायची तरी कशी? तेव्हा मंग्या बोलतो तसंच काहीसं असेल असं समजून आम्ही नावेत बसलो. दरवेळी मोठ्या मोहिमेआधी मी तिथला भूगोल, भाषा, हवामान, संस्कृती वगैरेचा सखोल अभ्यास करतो, पण यावेळी तितका अवधीच मिळाला नव्हता. चिपळूणातून परतलो आणि घानाच्या विमानात बसलो, इतकी घाई झाली. ही घाईच पुढे जाऊन कुठेतरी नडेल अशी भीती मनात होती. टेकडीच्या पायथ्याजवळ पोचायला जवळपास तासभर गेला. उन्हाची काहिली वाढली. मग आम्हाला हाकूच्या बोलण्याचा अर्थ उमगला. टेकडीवर जायला रस्ता नाही, पाय वाटेने काटेरी झाडाझुडपातून वर चढावं लागेल असं तो जीव आटवून सांगत होता. तो तीव्र चढ पाहून सचिन आणि मंग्याच्या तोंडचं पाणी पळालं. तुम्ही जा वर होलसेलमध्ये, मी खालीच थांबतो. माझ्यासाठी खाणं पिणं ठेवून जा, लवकर या. आणि हो, हाकूच्या आजीला माझा नमस्कार सांगा. सचिन कपाळावरचा घाम पुसत म्हणाला. माझा पण साष्टांग दंडवत सांग. मी सचिन सोबत थांबतो इथेच. या झिमण्याला एकटं सोडून चालणार नाही. दम खाणाऱ्या मंग्याने संधी साधली. हाकूला हे कळलं असावं. तो हातवारे करून सांगू लागला. नो 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 स्टे. लायन, हायना, नो स्टे. आफ्रिकन सिंह आणि तरसांची भीती आहे रे इकडे. थांबू नका, फुकट मराल युजलेस. लिंबाजीने सावध केलं. सालक कुठे आणून अडकवून ठेवतोस तू चेतू? तुला न्यूयॉर्क, लंडन, टोकियो बिकियोच्या केसेस नाही का मिळत? सचिन कुरकुर करत पुढे चालू लागला. पण हळूहळू त्याचा वेग मंदावला आणि चिंचोळ्या वाटेवर तो अगदी मागे पडला. त्याच्या पुढे मंग्या. ते दोघं आणि बाकीचे यांच्यात किमान 50 फुटांचं अंतर राहिलं. हाकू सफाईने सावधगिरीने पुढे चालत होता. त्याच्या मागोमाग मी होतो. जिम मध्ये कितीही घाम गाळला
तरी निसर्ग सानिध्यात राहणाऱ्यांच्या चपळाईशी बरोबरी करणं अशक्य. माझाही दर तासाला बादलीभर घाम वाहत होता. हाकुने सोबत इतकं सामान का घ्यायला लावलं ते आत्ता कळत होतं. 10-10:30च्या सुमारास आम्ही एका काटेरी झाडाखाली विसावा घेतला. आम्रवृक्षाखाली मिळते तशी दाट गारेगार सावली नव्हती, पण बुडत्याला काडीचा आधार असावा तशी तलखली करणाऱ्या उन्हापासून थोडी उसंत मिळाली. हाकू, तुझ्या आजीला झुलेझू जवळ भाड्याने घर घेऊन दिलं असतंस ना, तर आज माझी ही हालत नसती. जर आज मी मेलो तर तूच जबाबदार असशील झेमण्या, मंग्या धापा टाकत म्हणाला. हाकूला काही समजलं नाही तरी तो दात विचकून हसला. पाणी पिऊन पुन्हा टेकडीवर चढू लागलो. खडतर तंगड तोडीच्या अनंत क्षणांनंतर अखेर हाकूच्या आजीची झोपडी दिसली. तेव्हा सूर्य मावळतीला झुकला होता. आम्ही सोबत नसतो तर कदाचित हाकूने हे अंतर दुपारीच पार केलं असतं, पण आमच्यामुळे त्याचाही वेग मंदावला. झोपडी बाहेर लाकडी फळ्यांचं, काटेरी फांद्यांचं कुंपण होतं. आत बकऱ्या चरताना दिसल्या. आम्ही फाटकातून आत शिरताच झोपडीतून एक केस पिकलेली म्हातारी बाहेर धावत आली. हाकूला मिठी मारून दोघा आफ्रिकन भाषेत काहीतरी बोलले. अचानक आजीचा चेहरा गंभीर बनला. संध्याकाळच्या वेळी एकदम 10 पाहुणे जेवायला आल्यात म्हणून भडकलेल्या दिसतात आजीबाई, राजेश मोठ्याने म्हणाला. अर्थात त्यांना ते समजण्यासारखं नव्हतंच. मग हाकूने आमच्याकडे हात दाखवत काहीतरी म्हटलं. आजीने एकेकाचे चेहरे नीट पाहिले, मग हसून झोपडीत बोलावलं. झोपडी ऐसपैस होती. सुरुवातीला कोंबड्यांची खुराडं, साप घोरपडींचे पिंजरे, माकडं वगैरे दिसली. आजीबाई रानातील जखमी प्राण्यांना आसरा देतात असं वाटत होतं. त्यानंतरच्या खोलीत गवती चटयांवर बसण्याची व्यवस्था होती. या झोपडीला खिडक्या नव्हत्या, पण गवत बांबूंचीच असल्याने वारा अनेक फटींमधून आत यायचा आणि बरं वाटायचं. सूर्यास्त झाला तसा झोपडीत अंधार दाटला. हाकूने कंदील लावला. काही रानटी फळं जी आजीने जमवली असावी ती समोर ठेवली. आम्ही त्यांचा फन्ना पाडत असताना स्वयंपाकघरात आजी रात्रीच्या जेवणाच्या खटपटीला लागली. हाकू त्यांना मदत करत होता. ती दोघं नेमकं काय शिजवत होते ठाऊक नाही, पण खरपूस गंध आम्हाला भंडावून सोडत होता. 8:30च्या सुमारास तिखट जाळ मसाला लावून भाजलेल्या कोंबड्या, नाचणीसारख्या धान्याची भाकरी आणि कोंब आलेल्या वालांचा लालेलाल रस्सा समोर आला. दुष्काळातून आल्यासारखे आम्ही त्यावर तुटून पडलो. लंडन, पॅरिस आणि रोमेनियामधील पंचतारांकित व महागड्या जेवणापेक्षा ते कितीतरी रुचकर होतं. जेवण जितकं साधं तितकं अधिक रुचकर असा अनुभव आम्ही भ्रमंतीवर असताना कायमच येतो. भरपेट जेवल्यावर साफसफाई करून तिथेच कंदिलाच्या उजेडात आजीने आपल्या पवित्र वस्तू मांडल्या. नारळाच्या करवंटीत चरबी ओतून व चिंध्यांच्या वाती करून आणखी दिवे लावले. तयारी पूर्ण झाल्यावर आजीने ध्यान लावलं. कायम बडबडणारा हाकू तोंड मिटून गप्प बसला. आम्ही एकमेकांकडे अस्वस्थ नजरेने पाहू लागलो. आतल्याप्रमाणे बाहेरचं वातावरणही गंभीरच होतं. जंगली कुत्री झोपडीच्या आसपास वावरत असावी. त्यांचं भुंकणं स्पष्ट ऐकू येत होतं. मध्येच एखादं तरसही गूढ हसण्यासारखा आवाज काढून जायचं, पण ते हसू क्रूर असतं. एकदा दोनदा दूर रानातून सिंहाची डरकाळी सुद्धा ऐकू आली. रात्री लघवी लागली तर घरात काही सोय आहे की बाहेर जावं लागतं हे एकदा विचारून घे हाकूला. सचिन कसनुसं तोंड करून म्हणाला. मी कशाला विचारू, मला येते काय त्याची हे, तुझं तूच विचार. योगने उलट उत्तर दिलं. ए वेड्या, बाहेरच जावं लागणार ना. झोपडीत कुठे काही सोय दिसली नाही तशी मला. जा जाऊन ये पटकन लागली असेल तर. किरण पुटपुटला. मुतखडा झाला तरी चालेल होलसेलमध्ये, पण जिथे सिंहांच्या डरकाळ्या ऐकू येतात तिथे मी बाहेर पाय पण ठेवणार नाही, सचिनने जाहीर केलं. श्श, हाकूने तोंडावर बोट ठेवून दटावलं. आजीबाई आता एकदम तंद्रीत गेल्या होत्या.
बंद डोळ्यांनी झोपडीच्या आढ्याकडे पाहत त्यांनी कापडी पोटलीतून करंगळी एवढे हाडांचे तुकडे बाहेर काढले. नुकतीच मांसापासून विलग झालेली ती आम्ही फस्त केलेल्या कोंबड्यांचीच हाडे असावीत. सागर गोट्यांसारखी ती जमिनीवर विखरून त्यांनी मंत्र पुटपुटत एक हाड उचललं. त्या सरशी राजेश गळा पकडून खाकरू लागला. जणू मघाशी गट्टम केलेल्या तंगडीचं हाडूक आता त्याच्या गळ्यात अडकलं असावं. आम्ही उठून त्याच्या जवळ जाण्याआधीच आजीने तंद्रीत हात दाखवून थांबवलं. पुन्हा आपापल्या जागी बसलो. काही मिनिटातच राजेशला बरं वाटू लागलं. "इस ॲलेस रे ग?" हाकूने त्याला विचारलं. "हो मित्रा, बरं वाटतंय मला आता," राजेशने उत्तर दिलं. "दीत साल बिन्ने कोर्त क्लारविस," हाकू पुढे म्हणाला. "काही घाई नाही, चालू दे आरामात," राजेश म्हणाला. "काय, तुला यांची भाषा समजतेय? भेंडी कसं काय?" विजय जवळपास किंचाळलाच. "मला पण समजत नाहीये कसं ते. मी तर कधी ऐकली पण नव्हती आफ्रिकन भाषा," राजेश खांदे उडवत म्हणाला. "पण आपण खाल्लेल्या कोंबड्यांनी तर ऐकली होती. ही एक गूढ आफ्रिकन विद्या आहे. ज्याला आपण खातो त्याचे गुणधर्म आपल्याला लागतात." आजीबाईंनी उचललेलं हाड हे राजेशने मटकावलेल्या कोंबडीचं असणार. खूप वर्षांपूर्वी गुजरात जवळच्या एका बेटावर राहणाऱ्या काही आफ्रिकन लोकांनी मला या विद्येबद्दल सांगितलं होतं. पण ती गोष्ट इतकी अविश्वसनीय होती की मला तर दंतकथाच वाटली. आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर पटतंय. मी स्पष्ट केलं. "पण कोंबडी तर योगेश आणि लिंबाजी सोडून आपण सगळ्यांनीच खाल्ली. मग आपल्याला का कळत नाही आहे ती भाषा?" मंग्याने विचारलं. "कारण आजीबाईंनी जे हाडूक उचललं तो राजेशने मटकावलेला तुकडा होता." "चला, हे एक बरं झालं. आता जोपर्यंत आफ्रिकेत आहोत तोपर्यंत आपल्याला ट्रान्सलेटरची गरज लागणार नाही," लिंबू म्हणाला. "उद्या दुपारच्या जेवणाला रशियन कोंबडी करतील काय आजी विचार," सचिन अंदाज घेत म्हणाला. "तू काय करणार आहेस झेमण्या रशियन शिकून?" मंग्या डाफरला. तेव्हाच आजीबाईंनी नाकातोंडातून विचित्र आवाज काढत घुमायला सुरुवात केली. सगळेच दचकले. हाकूही घाबरलेला वाटला. काय करावं ते कुणालाच सुचेना. कोणताच वारा नसताना अचानक सगळे दिवे विझले. एकदम गुडूप अंधार झाला आणि बाहेरून बकऱ्यांचं भेसूर बेंबाटणं ऐकू येऊ लागलं. सर्व आवाज झोपडी बाहेरून एकदमच ऐकू आले. आमची घाबरगुंडी उडाली. बाहेरच्या बकऱ्यांचा फडशा पाडून ही हिंस्त्र जनावरं थेट आतच शिरणार. गवतकाडीने बनलेली तकलादू झोपडी फार काळ तग धरणार नाही. आम्ही विमानातून गन आणू शकत नव्हतो. आजीबाईंकडे बंदूक किंवा रायफल असण्याची सुतराम शक्यता नव्हती. मेलो, आज तर 100% मेलो. ही रानटी जनावरं फाडून खाणार आपल्याला, सचिन घाबराघुबरा होत म्हणाला. पण अचानक झालं कसं हे? सर्व प्राण्यांनी एकत्र झोपडीवर हल्ला करणं हे जरा विचित्रच वाटत नाही का तुम्हाला? किरणने घाईघाईत विचारलं. "ए गरिबांचा शेरलॉक होम्स, जीव वाचवायचा विचार कर आधी," मंग्या त्याच्यावर भडकला. आजीबाई अजून घुमतच होत्या. लवकर काहीतरी करणं गरजेचं होतं. मी पटकन स्वयंपाकघरात गेलो. तिथली चिमणी अजूनही जळत होती. चुलीत निखारे धगधगत होते. एका बाजूला सरपणाचा ढीग तर दुसऱ्या बाजूला मातीची अनेक भांडी. एका मडक्यावर तेलासारखे डाग दिसले. दिवे लावण्यासाठी लागणारी चरबी आजी याच मडक्यात साठवत असाव्यात. मी ते मडकं खाली काढलं. सरपणातील एक लांबलचक दांडक्याचं टोक त्यात भिजवून चुलीवर धरलं. लाकडाने पेट घेतला. मशाल तयार झाली. पाठोपाठ इतर जणही तिथे पोचले. आम्ही 10 मशाली तयार केल्या. वन्य पशु आगीला भीतात, कारण रानातील वणव्याची धग त्यांनी कधी ना कधी अनुभवलेली असते. सर्वजण मशाली हातात घेऊन तयार झालो. जीवन मरणाचा प्रश्न होता. बाहेर उपाशी जनावरं आमचा घास घेण्यासाठी टपलेली. धाडकन दार लुटून बाहेर आलो. तसे सिंह, तरस, रानकुत्री लाळ गाळत गुरकावत अंगावर येऊ लागले. आम्ही मशालीने त्यांना मागे ढकलत होतो. 5 जण उजव्या तर 5 जण डाव्या बाजूने पुढे सरकलो. झोपडीला वेढा दिला. अंधारातून सर्व बाजूंनी श्वापदत चाल करून येत होती. आम्ही अंगणातलं गवत, कुंपणाची लाकडं पेटवून त्यांना थोपवून धरत होतो.
1-2 तरसांच्या नाकावर जळत्या मशालीचा डागही दिला. ही जनावरं भुकेने कासावीस होऊन हल्ला करत आहेत असं वाटेना, कारण त्यांनी मारलेल्या बकऱ्यांची कलेवर तशीच अंगणात पडून होती. ही श्वापदं वेगळ्याच शक्तीने संमोहित होऊन हल्ला करत होती. आमच्या मशाली अधूनमधून विझायच्या, मग दुसऱ्याच्या मशालीने आम्ही त्या पेटवायचो. तोवर बाकीचे श्वापदांना दूर ठेवायचे. हा लढा पहाटेपर्यंत सुरू होता. रानकुत्र्यांचे बोचकारे, तरसांचे चावे, सिंहाच्या पंजाचा तडाखा असा प्रसाद प्रत्येकाच्याच वाट्याला आला. प्रत्येक जण रक्तघामाने चिंब झालेला. अखेर पहाट होता होता प्राण्यांनी माघार घेतली. काटेरी झुडपातून ते रानात परतले. आम्ही थकून भागून तिथल्या तिथे खाली बसलो. परंतु सुटकेचा निश्वास घेण्याआधीच झोपडीतून आजीबाईंची आर्त किंकाळी ऐकू आली. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉइन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.